तर आज आपण दोडक्याचा ठेचा बनवणार आहोत। कुणी याला दोडक्याचा ठेचा म्हणतं किंवा कुणी याला दोडक्याची चटणी देखील म्हणतं, पण माझ्या घरी दोडक्याचा ठेचाच म्हणतात। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी 10 मिनिटात तयार होते। कुठल्याही प्रकारचे यासाठी मसाले लागत नाहीत, तरी देखील चवीला एकदम भन्नाट लागते। सकाळच्या घाईगडबडीच्या वेळेमध्ये मुलांच्या टिफिनला देखील आपण बनवून देऊ शकतो किंवा प्रवासात जायचं असेल तरी देखील घेऊन जाऊ शकतो। खूप सोपी रेसिपी आहे, लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। या भाजीसाठी एकदम छोटंसंच वाटण लागणार आहे। तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदर शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता आणि त्याच भांड्यामध्ये आपण आता वाटण तयार करून घेऊया। तर पाव वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, 5-6 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर मी इथे गावरान लसूणच वापरलेला आहे। हे जे वाटण आहे ते आपल्याला जास्त बारीक न वाटता जाडसर वाटून घ्यायचे। बघा अशा पद्धतीचं जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता आपण दोडके घेऊयात। हा जो दोडका आहे ना, मी इथे पाव किलो दोडका घेतला आहे। आणि दोडके घेत असताना ज्यावेळेस आपण दोडक्याचा ठेचा करतो किंवा चटणी करतो त्यावेळेस जास्त जाड दोडके घ्यायचे नाही आहेत किंवा जास्त बारीक देखील घ्यायचे नाहीत। या पद्धतीनेच घ्यायचे, मीडियम साईजचे। आणि दोडक्याचा साल काढायचं नाही, या पद्धतीने फक्त हलक्या हाताने वरचं थोडंसं आपल्याला खडून घेतल्यासारखं करायचं। एकदम थोडंसंच बघा, मी असं जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीनेच आपल्याला एकदम थोडंसं साल काढून घ्यायचं आहे। हळूवार सावकाश काढायचं आहे, खडून अजिबात काढायचं नाही, कारण हे जे दोडका आहे ना ते कोवळच आहे। जास्त निब्बर इथे दोडका मी घेतलेला नाही आहे। आणि बघा एवढंसं साल त्याचं निघाले तर आपण ते लगेच टाकून द्यायचं आहे। आणि दोडका आपल्याला किसून घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूचे दोडक्याचे टोक आणि देठ आहे ते मी कट करून घेतलं, दोडक्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत। आणि आता एकदम स्वच्छ असा दोडका आपल्याला धुवून घ्यायचा आहे। तर आपण ज्यावेळेस किसून घेतो त्यावेळेस किसणी आपल्याला जास्त बारीक घ्यायची नाही आहे इथे, आणि खूपच जास्त मोठी पण घ्यायची नाही, तर मीडियम साईजचीच किसणी आहे। किसणीने दोडका व्यवस्थित किसून घ्यायचा। आपण शहरामध्ये राहतो म्हणून आपण दोडका किसून घेतो, पण ज्यावेळेस दोडक्याचा ठेचा बनवायचा असतो ना त्यावेळेस हा जो दोडका आहे तो पाट्यावर चेचून घेतला जातो। त्याची जी चव आहे ना ती खूप छान लागते। पण आता शहरी भागामध्ये तसं काही ऑप्शन नसतं, त्यामुळे आपण किसून घ्यायचा। ही देखील भाजी छान लागते, पण पाट्यावर ज्यावेळेस आपण ते दोडका ठेचतो ती चव वेगळीच असते। तर दोडका किसत असताना त्याला पाणी सुटतं आणि हे पाणी अजिबात आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे। त्याच पाण्यामध्ये आपण दोडक्याचा ठेचा शिजवून घेणार आहोत। आणि किसून झाल्यानंतर जास्त वेळ देखील आपल्याला दोडका ठेवायचा नाही, लगेच त्याची भाजी करून घ्यायची। दोडका जो आहे तो जास्त पाणी पण सोडतो आणि थोडासा काळपट पण होतो, त्यामुळे लगेच आपण याची भाजी करून घेणार आहोत। बघा सर्व दोडका मी इथे किसून घेतलेला आहे। आता लगेचच आपण फोडणी करून घ्यायची। तर कढई गरम झाली, कढईमध्ये मी आता 2 चमचे तेल टाकून घेणार आहे। आणि तेल गरम झाले की लगेच त्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं ना ते वाटण टाकून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। शेंगदाणे आपण भाजून घेतले होते, पण हिरवी मिरची आणि लसूण कच्चंच आहे, त्यामुळे ती व्यवस्थित परतणं देखील गरजेचं आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये जो काही आपण दोडक्याचा किसून घेतलेला आहे दोडका, तो सर्व किस जो आहे दोडक्याचा तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा। बघा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि खूप जास्त त्याचं पाणी देखील आपल्याला आटू द्यायचं नाही आहे, पाणी देखील त्यामध्ये तसं शिल्लक राहिलं पाहिजे। आणि चवीनुसार मीठ टाकायचं। मी इथे 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। दोडका बघा ओलसरच आहे, त्यामध्ये दोडक्याचं पाणी आहे। त्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं कमी गॅसवर दोडका शिजवून घ्यायचा आहे। दोडक्याच्याच पाण्यामध्ये आपण अर्धवट दोडका शिजवून घेणार आहोत। बघा दोडक्याचं पाणी आता आटलेलं आहे आणि चेक करून बघायचं दोडका कितपत शिजलेला आहे। जर आपल्याला वाटलं पाण्याची गरज आहे तर आपण त्यात थोडंसं पाणी टाकायचं, आणि नसेल तर मग नाही टाकायचं। इथे दोडका अर्धवटच शिजलेला होता, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कमी गॅसवर 2 मिनिटं मी आता झाकून ठेवणार आहे। 2 मिनिटांनंतर चेक करून बघूयात। आता दोडका जो आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे, म्हणजेच इथे दोडक्याचा ठेचा किंवा दोडक्याची चटणी आता तयार झालेली आहे। बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट तयार होते, 10 मिनिटात तयार होते। कुठल्याही प्रकारचं जास्तीचं वाटण करायचं नाही, कुठल्याही प्रकारचे मसाले त्यामध्ये टाकायचे नाही आहेत। चवीला एकदम भन्नाट लागते, खूप छान लागतो हा दोडक्याचा ठेचा। भाकरीसोबत तर खूप भारी लागतो। तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनलवर तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा।
पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.